आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पिंपरी चिंचवड शहर ही एक औद्योगिक नगरी आहे, IT चा हब आहे आणि या ठिकाणी अनेक सुशिक्षित आपल्याकडे कॉलेजेस आहेत आणि अनेक सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी इथं आहेत आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा अजितदादांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी आम्ही सर्व ह्या युवक युवतींना उपलब्ध करून दिलेली आहे। साधारणतः कालपर्यंत ऑनलाईन 1400 ते 1500 लोकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं आणि आज सकाळपासून आपण पाहता इथं की आज सकाळपासून अजून 1,500 ते 2,000 युवा युवती इथं आलेल्या आहेत। आमचा सर्वांचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त युवा युवतींना रोजगार मिळावा। साधारणतः 40 नामांकित कंपन्या ते इथं आले आहेत, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। जे उमेदवार जे युवक असतील युवती असतील ज्यांचं पात्र असतील त्यांचं क्वालिफिकेशन बरोबर असेल त्यांना ताबडतोब इथं अपॉइंटमेंट दिली जाणार आहे आणि ज्या लोकांना अपॉइंटमेंट आता मिळणार नाही आहे अशा लोकांचा सुद्धा डाटा आम्ही कलेक्ट केलेला आणि तो डाटा फीड करून येणाऱ्या पूर्ण 1 वर्षापर्यंत म्हणजे दादांच्या पुढच्या 21 जुलैपर्यंत हा डाटा जॉब कार्ड जो आहे तो हा असाच उपलब्ध राहणार आहे आणि आम्ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागातील सर्व नगरसेवक नगरसेविका युवक अध्यक्ष युवती यांना तो सॅग्रिगेट करून देणार आहे की भोसरीच्या लोकांनी त्याचा डाटा घ्यावा, पिंपरीच्या लोकांनी तो डाटा घ्यावा। आम्ही आमच्याकडे डाटा ठेवणार आणि आमच्या ऑफिसच्या माध्यमातून त्या डाटाच्या अनुषंगाने वर्षभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी वेकेन्सीज क्रिएट होतील त्या वेकेन्सीचे त्यांना आमच्या ऑफिसपर्यंत कॉल जातील की तुम्हाला या ठिकाणी नोकरीची म्हणजे उपलब्धता आहे, आपण जाऊन हा नंबर सांगावा आणि तिथं प्रयत्न करावा। व हा जो जॉब फेअर आहे, जॉब फेअर ऑफ इंडिया जो कॉन्सेप्ट आहे त्याचे कार्ड त्याला दिले जातील आणि त्या कार्डच्या माध्यमातून शहरातील युवा युवतींना जास्तीत जास्त रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा आमचा सर्वांचा एक प्रयत्न आहे। या राज्याचे विधानसभेचे उपसभापती आदरणीय अण्णा बनसोडे साहेबांच्या हस्ते सकाळी आपण पाहिलं असेल की या महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे। आदरणीय विलास लांडे माजी आमदार यांच्या हस्ते इतर कार्यक्रमांचे आम्ही उद्घाटन घेतले।